सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिर्डी विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा भरणा मोठ्या प्रमाणात झाला असला तरी यापुढील काळात गुणवत्ता, आधुनिकता आणि शिस्तीवर भर दिला जाणार असून ठेकेदारांनी कामाच्या दर्जावर भर द्यावा अशी स्पष्ट भूमिका माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मांडली। भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवस व अभियंता दिनानिमित्त राहाता नगर परिषद येथील सभागृहामध्ये राहाता इंजिनियर्स अँड आर्किटेक्चर्स असोसिएशनच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी असोसिएशनच्या फलकाच्या अनावरण डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी विखे पाटील परिवाराच्या वतीने अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। तसेच असोसिएशनच्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र डॉक्टर विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। राहाता नगर परिषद येथील सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। नवीन यावेळी अध्यक्ष सचिन भाऊ सदाफळ, उपाध्यक्ष श्री दंडवते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे साहेब तसेच कैलास सदाफळ तसेच अभियंते, आर्किटेक्ट आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विखे यांनी स्पष्ट संदेश दिलाय की राजकारण आणि ठेकेदारी एकत्र येऊ शकत नाही। पुढारी ठेकेदार होऊ शकत नाही। चुकीचं काम करणाऱ्याला कोणतीही माफी नाही। शिर्डी मतदारसंघात मोठ्या संख्येत इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर आहे। ही संधी कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील व विखे कुटुंबांच्या प्रयत्नांमुळे निर्माण झाली आहे। माझ्या आजोबांनी शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्या शिक्षणातून बाहेर पडलेल्या तरुणांना आज रोजगाराच्या संधी देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे असे सांगून त्यांनी सामाजिक परिवर्तनात आलेल्या पिढ्यांच्या प्रगतीचा गौरव केला। आज रस्त्यांची इतकी कामं पूर्ण झाली आहेत की कॉन्ट्रॅक्टरला काम मिळवण्यासाठी रस्ते शोधावे लागतात, अशी मिश्किली टिप्पणी करत त्यांनी झालेल्या विकास कामांची पावती दिली आहे। स्थानिकांना संधी देताना अनेक वेळा अंदाजपत्रक किंवा स्ट्रक्चरल डिझाईनमध्ये चुका होतात, मात्र स्थानिकांना प्राधान्य देतानाही गुणवत्ता आणि जबाबदारी जपणं गरजेचं आहे। आपण कितीही पावसाळा आला तरी किमान 2 वर्षे रस्त्याची खडी बाहेर येऊ नये अशा प्रकारे टिकाऊ आणि दर्जेदार काम व्हायला हवे। डिझाईन करताना वापर, एलिव्हेशन आणि आधुनिकीकरणाच्या गरजा लक्षात घेऊनच काम करावं असा सल्लाही त्यांनी दिलाय। पुढे म्हणाले, राहाता शहरात पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, गोदावरी उजवा कालवा कार्यालय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आदी प्रकल्पांच्या डिझाईन पासून एलिव्हेशन पर्यंत सगळ्या बाबी स्वतः ठरवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोदावरी उजवा कालवा दुरुस्तीसाठी 180 कोटी रुपयांचा निधी तत्वतः मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। पुढील महिन्यात वर्क ऑर्डर मिळेल। शिर्डी येथील साईबाबा संस्थानाच्या शैक्षणिक इमारती उभ्या राहिल्या। त्या संस्थेकडे जातेवेळी रस्त्यावर अतिक्रमण झाले होते। यावेळी तिथे मटका, दारू असे अवैध धंदे चालत होते। सगळे जेसीबी घेऊन अवैध धंदे उद्ध्वस्त केले। यामुळे सामाजिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो। माझा कार्यकर्ता असो, जवळचा असो, गाडीत बसणारा असो किंवा रोज सोबत फिरणारा असो, कोणीही चुकीचं वागलं तर पोलीस कारवाई होणारच असे सांगून त्यांनी कायद्यापुढे सर्वजण समान असल्याचं अधोरेखित केलंय। त्याचप्रमाणे पोलीस, महसूल, नगरपालिका अगदी झाडू लावणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने शिस्तबद्ध वर्तन ठेवावे, अन्यथा अशा वर्तनाला सहन केलं जाणार नाही अशी स्पष्ट चेतावणी त्यांनी दिली आहे। आपल्या मुलांचे भविष्य म्हणजेच त्यांचा रोजगार आणि तोच खरा विकास असल्याचे सांगत त्यांनी ठेकेदार असोसिएशनमधील प्रत्येक सदस्याने गुणवत्तेने आणि जबाबदारीने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी।